3 पुरुषांना एक काम करायला जेवढं लागतं, तेवढंच 5 मुलं ते करतात. 5 महिलां ते काम करण्यासाठी लागतात, त्यावेळेस तीच काम 8 मुले पण करू शकतात. म्हणजे पुरुषांपेक्षा मुले जास्त लागतायत काम करण्यासाठी. म्हणजे मुले पुरुषांपेक्षा कमी काम करतात. मुले महिलांपेक्षा जास्त काम करतात, पण महिला पुरुषांपेक्षा कमी काम करतात. आता 12 पुरुष व 14 मुलांना मिळून 24 दिवस लागतात ते काम करायला. तर 9 पुरुष, 15 महिला व 12 मुलांना किती दिवस लागतील? आता क्षमता बघूया. एका पुरुषाला 5/3 मुले. कारण एक पुरुष 3 पुरुषांना मिळून 5 मुले लागतात. तर एक पुरुष 5/3 मुले एवढं काम करतो. एक महिला 8/5 मुले एवढं काम करतात. पहिली स्थितीमध्ये बघा 12 पुरुष आहेत, 14 मुले आहेत. मग मुले जर काढली तर 34 मुले होतात. आणि दुसऱ्यांदा आपल्याला 9 पुरुष, 15 महिला आणि 12 मुले ह्यांचे मिळून किती दिवस लागणार आहेत? तर 15, 24, 12, 51 मुले. आणि जर दिवस बघितले तर 34 गुणिले 24 भागिले 51 असे 16 दिवस लागणार आहे. उत्तर 1 आहे.